दोस्तों, लाइक तथा कमेंट जरूर कीजिए। जीवन को उत्सवपूर्ण बनाने के लिए इस चैनल को तुरंत सब्सक्राइब कीजिए और हाँ, बेल आइकॉन जरूर दबाइए ताकि नए नए वीडियो की जानकारी आपको समय समय पर मिलती रहे। गैर फिल्मी गझल। ही गझल डॉक्टर बशीर बद्र, डॉक्टर हा डॉक्टर हाडामासाचा रक्ताचा डॉक्टर नाहीये, म्हणजे पॅथॉलॉजीचा डॉक्टर नाहीये, हा साहित्याचा डॉक्टर आहे। त्यामुळे त्याच्या लेखनामध्ये, त्याच्या गझलांमध्ये जी विलक्षण ताकद आहे, त्या ताकदीचा थोडा प्रत्यय तुम्हाला द्यावासा वाटतो की काही रचना आपण काय करतो, एखादा माणूस असतो तो मराठीच्या प्रेमात पडतो, भाषेच्या प्रेमात जरूर पडा, पण त्याचा साहित्याशी संबंध ठेवायचा नाही। कारण साहित्य तुम्हाला आतमध्ये आत्म्याचं खाद्य आहे हो। त्याच्यात मराठी हिंदीचा काय विषय आला? जसं अन्नाला भाषा नसते तसं साहित्याला सुद्धा भाषा द्यायची नाही। त्यामुळे काय होतं, माणूस सगळ्या विषयांनी समग्र होतो। तुम्हाला सांगतो मी, तर हे समग्रतेसाठी हे सगळे विषय मी तुमच्या पुढे आणतोय। बघा, बोलता बोलता 7वा आपला अवसर आहे आज। ही जी रचना निवडलेली आहे, ही रचना अशासाठी निवडलेली आहे, त्याचं कारण पण सांगतो। ही डॉक्टर बशीर बद्र यांची रचना, बऱ्याच लोकांनी तलत अजीज वगैरे यांनी गायलेली आहे रचना, पण त्याच्यातली जी चाल आहे त्या चालीला म्हणावं तसं वेट नाही मिळालं मला। पण ही रचना तुमच्या पुढे आणणं गरजेचं होतं, त्यामुळे मी मग चाल तयार केली। म्हटलं रचना तुमच्यापर्यंत पोहोचलीच पाहिजे, आणि रचनेचा अर्थ तुम्ही ऐकाल तर तुम्ही चकित व्हाल की काही साहित्यिक मंडळी, त्यांची नजर जी आहे ती त्या जागेवर जाते ज्या जागेवर आकाश सुद्धा जात नाही। तुम्हाला सांगतो, बघा तुम्हाला सांगतो, तर ही फार मोठी झेप आहे, ही नजरेची झेप। तुम्ही ऐका आता रचना डॉक्टर बशीर बद्र। ऐकायचं कसं आहे, त्या ऐकण्यासाठीचा किस्सा महत्वाचा आहे, तर ही रचना तुमच्यापर्यंत। अर्थात डॉक्टर बशीर बद्र मी जे बोलतोय ते बोलत नाहीयेत, पण ही रचना आपल्याला ह्याला परीस स्पर्श दिला की ही रचना सोन्याची होऊन जाईल। तुम्हाला सांगतो, बघा ही रचना दत्त महाराज म्हणतायत। आता पहिल्यांदा असं घडलंय आज की रचना अख्खीच्या अख्खी दत्त महाराजांच्या तोंडून ऐकायची आहे तुम्हाला, आणि मग ह्या सगळ्या विषयातल्या अडचणी काय आहेत त्या तुमच्या लक्षात येतील। बघा, तर असं ऐकायचंय आता की दत्त महाराज बोलतायत आणि त्यांच्या आतमध्ये त्यांचं अंतर जे आहे, अंतरंग जे आहे, ते अंतरंग तुमच्या समोर खुलं होतंय। असं ऐकूया आपण आता। हे कठीण आहे रचना, मी समजून सांगत जाईल, पण शिरा या रचनेमध्ये तुम्हाला सांगतो। शिरा एक प्रकारे दत्त महाराज अंतकरण उघडं करतायत, त्याचा एक अर्थ आहे ते अंतकरण तुमच्यापर्यंत पोहोचावं, आणि दुसरा अर्थ हा आहे की उघडं अंतकरण मिळाल्यामुळे त्या अंतकरणात शिरायचा प्रयत्न करा। दरवाजा उघडलेला आहे तुम्हाला सांगतो। आँखों में रहा, आँखों में रहा, दिल में उतर कर नहीं देखा। आँखों में रहा, दिल में उतर कर नहीं देखा। जोगळेकर जोगळेकरांनी मला एकदा फार पूर्वी प्रश्न विचारला, दत्त महाराज इतके छान अवसर प्रदान करतायत, इतका छान आनंदाची जागा देत आहेत, आणि तो
लोक जातात का इथून, त्यांना कोडं पडतंय, तर इथे उत्तर आहे, ती डोळ्यात येतात पण त्या डोळ्यातून हृदयापर्यंत जात नाही. दत्त महाराजांच्या डोळ्याच्या डोळ्यात फिरतात आणि निघून जातात. आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा, आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा, आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा. शब्दांचा अर्थ आधी सांगितला पाहिजे, मग गडबड नाही तर होईल. आधी ऐकूया. आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा, कश्ती नाव, कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा, कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा. ही व्यथा आहे दत्त महाराजांची. लोक येतात, मला म्हणतात पार जायचंय, पार जायचंय म्हटल्यानंतर दत्त महाराज म्हणतात मी त्यांना नावेत बसवतो, आणि नंतर ते म्हणतात बस संपलं काम. ते नावेत फिरतात आणि नावेचा एक कोपरा बघतात, छान व्यवस्था आहे नावेमध्ये, एकदम सगळं सुंदर आहे नाव, नावेचे कठडे छान आहेत, नावेत बसायला जागा आहे, आणि निघून जातात. झालं त्यांचं ज्ञान. दत्त महाराज म्हणतायत अहो मी नाव यासाठी जन्माला घातली की तुम्हाला समुद्र फिरवून आणायचं आहे, आणि तुम्ही नावेतच खुश. कश्ती के मुसाफिर बन गए, समंदर का मुसाफिर होना चाहिए था. जे बाहेर गेलेत कश्ती का मुसाफिर. डोळा म्हणजे कश्ती आहे आणि हा हृदय म्हणजे समुद्र आहे. आंखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा, कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा, कश्ती के मुसाफिर ने समंदर नहीं देखा, आँखों में रहा दिल में उतर कर नहीं देखा. दत्त महाराजांना विचारलं मी की तुम्ही तुमच्या एवढ्या जागा आहेत, लोक मानतात तुम्हाला, गिरनार, पिठापूर, कुरवपूर, तर तिथे प्रकट का होत नाही तुम्ही? तिथे का लोकांना दर्शन देत नाही तुम्ही? उत्तर बघा. बेवक्त अगर जाऊंगा सब चौक पडेंगे. लोकांना परमेश्वर नकोय म्हणतायत ते. अरे मी जर प्रकट झालो ना, सगळे एकदम असे बघतील, अरे कोण आला, धंदे चौपट होतील लोकांचे. बेवक्त व्यथा आहे दत्त महाराजांची. आणि पुढची ओळ तुम्हाला सांगतो कुठल्या कुठं घेऊन जाईल बघा. म्हणून प्रकट होत नाही. बेवक्त अगर जाऊंगा सब चौक पड़ेंगे, बेवक्त अगर जाऊंगा सब चौक पड़ेंगे.
एक उम्र हुई, एक उम्र हुई दिन में कभी घर नहीं देखा। एक उम्र हुई दिन में कभी घर नहीं देखा. दत्त महाराज म्हणतायत, अरे काय सांगायचं तुला, दिवसा माझ्या स्थानांवर ही गर्दी, तिथे जर मी गेलो तर सगळ्यांच्या भुवया उंचावतील आणि माझे असे हाल करतील की विचारायला नको. त्यामुळे मला माझ्या घरी जायची सुद्धा चोरी आहे म्हणतात, माझ्या ठिकाणी जायची सुद्धा चोरी आहे. काही शब्द आहे बघा. आणि ते म्हणतात की मग जर जायची इच्छा झाली तर रात्री कधीतरी जातो, ज्यावेळेला सगळे झोपलेले असतात. एक उम्र हुवी, जेव्हा घर बघितलं त्रेतायुगात कधीतरी तेवढंच, त्याच्यानंतर दिवसा स्वतःचं घर बघितलं नाही. हा भाग आहे. तुम्ही तुमच्या अस्तित्वाने, जीव आपल्या अस्तित्वाने परमेश्वराला अस्तित्वात येऊ देत नाही. ही खोड जीवाने सोडायला पाहिजे. अस्तित्व असं नाचरंय हो, पण आपण त्या अस्तित्वाला समोर येऊ देत नाही. त्याचं अनस्तित्व मान्य आहे, अस्तित्व आपल्याला मान्य नाहीये. ऐका, शेर फार सुंदर आहे. बेवक्त असं झालं, एक उपन्यास मी वाचला होता, त्याच्यामध्ये कथेमध्ये येशू ख्रिस्त खाली उतरतो एक दिवशी, रात्री नाही दिवसा खाली उतरतो. संडे असतो, चर्चमध्ये लोकांची गर्दी, बाहेर उभा राहतो, सगळे बघतात, अरे कोण आला, सगळ्यांना वाटतं येशू आला, येशू आला. आणि त्याच्यानंतर असं होतं, पहिला शिक्का हा बसतो की हा बहुरूपी आहे, येशूचा वेश धारण करून आलेला आहे. तो म्हणतो, अहो मी स्वतः येशू आहे, तुमचा जो मेन आहे त्याला बोलवा. त्याला बोलवतात. बोलवल्यानंतर तो म्हणतो, हा कसला येशू, फालतू माणूस आहे कोणीतरी, येशू ख्रिस्ताला. आणि त्याच्यानंतर खूप वेळ वाट बघतो तो, कुणी त्याला आतमध्ये सुद्धा शिरू देत नाही. तुम्ही लक्षात घ्या, चर्चमध्ये सुद्धा, ज्याच्या नावावर चर्च आहे त्याला चर्चमध्ये सुद्धा शिरू देत नाहीत. आणि शेवटी काय होतं, शेवटी रात्र होते, सगळे निघून जातात घरी. तो जो फादर आहे तो बाहेर येतो, त्याला आत घेतो येशूला, म्हणतो, अरे मी तुला ओळखलं, म्हणतो रात्र झाली, आता ओळखायला हरकत नाही. तो म्हणतो, ओळखतो मी तुला, तू येशूच आहे, पण बाबा तू आता येऊ नकोस म्हणले. आम्ही तुझ्या नावावर एवढा सगळा पसारा केला, एवढं सगळं केलंय, धक्का बसेल सगळ्या विषयाला. आता तुझं न येणं हेच आमचं पोट पाणी आहे. हा भाग आहे दत्त महाराजांच्या विषयी. बघा, सगळे दत्त महाराजांचे ज्या जागा आहेत त्या सगळ्या जागा का दत्त महाराज जात नाही, का तुम्हा आम्हाला सांगतात की तुम्ही जिथे आहात तिथे चिरंजीव पीठ जन्माला येत आहे, जायची गरज नाही का? बेवक्त अगर जाऊंगा सब चौक पड़ेंगे, बेवक्त अगर जाऊंगा सब चौक पड़ेंगे. एक उम्र हुई दिन में कभी घर नहीं देखा. एक उम्र हुई दिन में कभी घर नहीं देखा. दत्त महाराजांना विचारलं की दत्त महाराज कधी आलाय तुम्ही? त्रेता युगात जन्म झालेला आहे नाही का, आणि त्याच्यात तुम्हाला इतके दिवस इथे झाले येऊन नाही का,
तर हा जो पाठीमागचा भूतकाळ आहे हा त्रास देत नाही का? दत्त महाराज म्हणतायत त्रासाचं काही कारणच नाहीये. का कारण नाहीये? कारण जीवाचं कल्याण हे माझं आवडतं काम आहे. लक्षात घ्या, जीवाचं कल्याण हे माझं आवडतं काम आहे. आणि हे किती आवडतं तर मला त्रेतायुगापासून आत्तापर्यंत फक्त जीवच दिसतो. मी किती चाललो हे दिसत नाही. फक्त जीव दिसतो, बाकी काही दिसत नाही. ऐकूया आपण. जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है. फक्त कल्याण. जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है. जिस दिन से चला हूं मेरी मंजिल पे नजर है. आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. कधी आलोय त्रेतायुग. 1 किलोमीटरचा दगड लावलेला आहे. त्रेतायुग संपलं, द्वापार संपलं, हे अशी दगड बसलेलो नाहीये. मी फक्त कल्याणाच्या दिशेने चाललेलो आहे. त्यामुळे म्हणतायत माझं जीवन आनंदी आहे. तुम्हाला सुद्धा हेच म्हणायचंय. तुमचा भूतकाळ जरी मैलाचे दगड असले तरी दत्त महाराज म्हणतायत ते दगड जर तुम्ही विसरला नाहीत तर आनंदाकडे प्रवास होणार नाही, चिरंजीवाकडे प्रवास होणार नाही. तर मील का पत्थर भूलना जरूरी है. आँखों ने कभी मील का पत्थर नहीं देखा. मग दत्त महाराजांना विचारलं की अरे तुम्ही एवढे अवसर दिले आम्हाला, किती उधळलं आमच्यावर. तुम्हाला सांगतो गेल्या 10 वर्षात इतकं उधळलंय म्हणजे सोन्याचे डोळे पांढरे व्हावेत आणि डोळे पांढरे झाल्यामुळे सोनं पांढरं व्हावं आणि पांढरं होऊन ते अधिक किमतीचं व्हावं. तशी घटना आहे आपल्या बाबतीत. आपण सोनंही आहोत आणि पिवळं नाही. सोन्याचे डोळे पांढरे पडलेत आणि ते पांढरं सोनं झालंय. तुम्हाला प्लॅटिनम पांढरं सोनं झालंय आपलं. तर एवढं आमच्यावर उधळलं आणि स्वतःचा वेश का तसाच ठेवला. तो का असा वेश आहे तर म्हणे अरे त्याची गंमत आहे. ती सांगतो ती गंमत पुढच्या ओळीमध्ये. खत ऐसे लिखे हैं कि नगीने से जड़े हैं. तुम्हाला अशी पत्र पाठवली आहे मी की सोन्याच्या पानावर लिहिलेत पत्र आहे की नाही. खत ऐसा लिखा है कि नगीने से जड़े हैं. नगीना माहिती आहे ना, दागिना. खत ऐसा लिखा है कि नगीने से जड़े हैं. वो हाथ कुठल्या हाताने लिहिलं. वो हाथ की जिसने कभी जेवर नहीं देखा. जेवर म्हणजे काय? दागिना. त्या हाताने, ज्या हाताने कधी दागिना बघितला नाही त्या हाताने सोन्याची पत्र लिहावीत हे दत्त महाराजांचं कसब आहे.
वो हाथ की जिसने कभी जेवर नहीं देखा, वो हाथ की जिसने कभी जेवर नहीं देखा। शेवटचं कडवं आहे, जे गेले त्यांचं जाऊ द्या. ते का गेले त्याचं उत्तर देत आहेत दत्त महाराज. हे उत्तर अशासाठी महत्वाचं आहे की तुमच्या आमच्या बाबतीत ही घटना घडू नये. शेवटचं कडवं आहे. खरं तर दत्त महाराज अहंकारी नाही आहेत तुम्हाला सांगतो, पण सत्य सांगताना काठी घेऊन सांगावं लागतं. त्यात अहंकार आला कुठे? पण काही लोकांना त्या विषयात सुद्धा अहंकार दिसतो. गीतेमध्ये श्रीकृष्ण म्हणतो, सर्व धर्मान् परित्यज्य माम एकम शरणम व्रज. सगळ्या धर्माला सोड, सगळ्यांना सोड, मला एकट्याला शरण ये. तर याचा काही लोकांनी अर्थ काढला की कृष्ण अहंकारी होता. सगळ्यांना त्याने सांगितलं हे सगळे नाही चालणार, मला एकट्याला शरण आहे. अहंकार दिसतो, पण ज्या जागेवर दत्त महाराज आहे, ज्या जागेवर परमेश्वर आहे, तो निरहंकार असतो. त्यामुळे तुम्हाला जोपर्यंत जोरात भाषा केली जात नाही, काठीची भाषा केली जात नाही, तोपर्यंत तुम्ही येतच नाही. त्यामुळे ती भाषा करावी लागते. शेवटचं कडवं बघा, लोक एवढं करून दत्त महाराजांना नावं ठेवतात. कठीण आहे. एवढं करून इथून जातात, मोठं कठीण आहे. त्यापेक्षा कठीण हे आहे की अरे बघितलं ना तुम्ही, मग तिथे गडबड काय झाली? ती गडबड ही आहे, पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, मैं मोम हूँ. मोम म्हणजे मेण. मैं मोम हूँ, मैं मोम हूँ, उसने मुझे छूकर नहीं देखा. मैं मोम हूँ, उसने मुझ पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, पत्थर मुझे कहता है मेरा. पत्थर मुझे कहता है मेरा चाहने वाला, मैं मोम हूँ, उसने मुझे छूकर नहीं देखा. आहा